29 मे रोजी माननीय महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची जिल्हा अधिकारी कार्यालयात बैठक झाली होती। या बैठकीत त्यांनी एक असं आवाहन केलं होतं की प्रत्येक तालुक्यानं साधारणपणे 1996 सालापासून लक्ष निर्धारित धान्य योजना म्हणजे अंत्योदय आणि BPL कुटुंबांना धान्य देण्यासाठी कमी किमतीत सबसिडी किमतीत धान्य आपण देतो। आता ते धान्य मोफतच आहे। 1996 सालापासून आता ही योजना सुरू होऊन जवळजवळ 30 वर्ष 29-30 वर्ष झालेली आहे। या योजनेत अनेक लाभार्थ्यांचे आता उत्पन्न गट सुधारलेला आहे आणि माननीय महसूल मंत्री यांनी जे आवाहन केले त्यानुसार मी आपल्या तालुक्याला जनतेलाही आवाहन करतो की ज्यांच्याकडे 5 एकर किंवा 2 एकर बागायत जमीन आहे, त्यांच्या घरी सरकारी किंवा खाजगी नोकरी होऊन त्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, त्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे किंवा थोडक्यात जी वार्षिक धान्यासाठी मर्यादा शासनाने ठरवून दिले, ग्रामीण भागासाठी 44,000 रुपये आणि शहरी भागासाठी 59,000, या उत्पन्न मर्यादेपेक्षा आपलं जर उत्पन्न जास्त असेल तर स्वतःहून या अन्नधान्याच्या सबसिडीतून अप टू आउट सबसिडाइज फूड ग्रेन असा जो शासन निर्णय काढला, त्या शासन निर्णयाच्या आधारे आपण स्वतःहून धान्य योजनेतून बाहेर पडावे, जेणेकरून जे गरीब वंचित शोषित आणि त्यामुळे जे उपेक्षित दिव्यांग आहेत अशा लाभार्थ्यांना आम्हाला लाभ देता येईल। तर मी सांगोला तालुक्यातील सर्व कार्डधारक ज्यांना धान्य मिळत आहे त्याने आपलं उत्पन्न गट जर 44,000 आणि ग्रामीण भागासाठी 59,000 शहरी भागासाठी यावर उत्पन्न गेलं असेल तर स्वतःहून धान्य सोडण्याचं नाव तलाठी किंवा संबंधित रेशन दुकानदारांच्याकडे जो फॉर्म ठेवलेला आहे तो भरून दिल्यास आम्ही कमी करू आणि जेणेकरून तालुक्यातील जे गरजू लाभार्थी आहेत ज्यांना खरोखर धान्याची गरज आहे अशा लाभार्थ्यापर्यंत आम्ही लाभ पोचवू। दुसरं अनेक लाभार्थी असे आहेत की ज्यांची लहान मुलांची नावं रेशन कार्डमध्ये दाखल करण्यासाठी येत आहेत, परंतु उत्पन्न मर्यादेमुळं किंवा आमच्या डिस्ट्रिक्ट नसल्यामुळे त्यांची नावं रेशन कार्डात समावेश करण्यात आम्हाला अडचण येत आहे। परंतु शासनानं यापूर्वीच मुख्य सचिवांचं सहीचं पत्र दिलेलं आहे की रेशन कार्ड हा कुठल्याही कार्यालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरू नये। रेशन कार्ड फक्त धान्य उचलण्यासाठीच पुरावा ग्राह्य धरावा। त्यामुळे जर कुणी रहिवास पुरावा किंवा शाळेसाठी रेशन कार्डची मागणी करत असेल तर त्यांना हा शासन निर्णय निदर्शनाचा वेळप्रसंगी अशा कार्यालयाचं नाव आमच्या निदर्शनाला देणं त्यांना आम्ही सांगू की शासनानं असं धोरण असताना आपण रेशन कार्डची मागणी करता हे चुकीचं आहे। तरी सांगोला तालुक्यातील सर्व कार्डधारक नागरिकांना माझी विनंती आहे की आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येनं ज्यांचे उत्पन्न 44,000 ग्रामीण भागासाठी आणि 59,000 शहरी भागासाठी ही उत्पन्न रेषा ओलांडली आहे त्यांनी या योजनेतून बाहेर पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात नावे द्यावीत ही नम्र विनंती करतो। TBN जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्या हक्काचं आपलं न्यूज